बीडमधील केजमध्ये हॉटेल शेतकरीचे मालक विलास घुले याची 2 गटातील भांडणं सोडवायला गेलेला असताना त्याच्यावरच हल्ला झाला आणि त्याचा मृत्यू झाला होता. त्यांच्यासोबतचा वाद होता. या व्हिडिओमध्ये दिसत असणारा काळा शर्ट घातलेला व्यक्ती आहे माने. यालाच वाचवण्याच्या नादात हॉटेल शेतकरीचा मालक घुले याची निर्घृण हत्या करण्यात आली. माने आणि समोरच्या आरोपी यांच्यामध्ये अनैतिक संबंधांमधून काही वाद होते. माने हॉटेल शेतकरीमध्ये घुसला. तिथं समोरच्या व्यक्तींसोबत यांची बाचाबाची सुरू झाली होती. माने याच्यावरती समोरचे व्यक्ती असणारे कदम आणि त्याचे सासरे गायकवाड आणि त्यांच्या काही साथीदारांनी हल्ला चढवला होता. आपल्या हॉटेलमधील ग्राहकावर हल्ला होतोय आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी शेतकरी हॉटेलचा मालक घुले हा मध्ये पडला. तो मध्ये पडला असताना तू मध्ये का पडतोस असं म्हणत कदम याचे सासरे गायकवाड यांनी त्याच्यावरती धारदार चाकूने हल्ला चढवला. हा हल्ला गंभीर होता. त्याला अंबाजोगाई येथील एका दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. विलास घुले याने आपल्या हॉटेलसमोरील 2 गटांमधील भांडणं सोडवायला आणि मानेचा जीव वाचवायला मध्यस्थी केली होती आणि या मध्यस्थीमध्ये विलास घुले याचाच खून करण्यात आला होता. 2 दिवसांपासून त्याच्या कुटुंबियांनी रास्ता रोको केला होता आणि जोपर्यंत आरोपींना पकडत नाही तोपर्यंत त्याच्या मृतदेहाला अंत्यविधी करणार नाही असाही त्यांनी इशारा दिला होता. त्याबरोबरच या सर्व घटनेमध्ये समोरील आरोपींना कोण वाचवते आणि कोण वरदहस्त देते त्याला देखील सह आरोपी करा असं यांच्या कुटुंबियांची मागणी होती. आज 2 दिवसानंतर या सर्व घटनेतील 8 आरोपींना कदम, त्याचे सासरे गायकवाड आणि इतर 6 आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला आहे. परंतु हॉटेल समोर होणाऱ्या भांडणामध्ये दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुले याची निर्घृण हत्या झाली होती.